सुरेश भट्ट सभागृह में भगदड़ और महिला की मृत्यु प्रकरण में प्रशासन के खिलाफ शहर कांग्रेस द्वारा कड़ा विरोध कर मार्च निकाला गया, जिसमें शहर कांग्रेस के विकास ठाकरे, विलास मुत्तिमवार और बंटी शेल के समेत सभी पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। निर्माण कार्य कारागिरों की रसोई किट के वितरण के दौरान सुरेश भट्ट सभागृह में भगदड़ मचने से एक महिला की मौत की घटना के बाद विपक्षी दल आक्रामक हो गए हैं। महाविकास आघाड़ी में शामिल घटक दलों व नेताओं द्वारा आयोजकों के खिलाफ सदोष मनुष्यवध का मामला दर्ज कराने की मांग की जा रही है। शहर कांग्रेस नेता विकास ठाकरे ने कहा कि सरकार यंत्रणा का उपयोग कर भाजपा की ओर से यह आयोजन किया गया, लेकिन किसी प्रकार का नियोजन नहीं होने से भगदड़ मची और महिला की मृत्यु हो गई। अनेक कामगार जख्मी हुए, इसलिए भाजपा के जिन पदाधिकारियों ने कार्यक्रम का आयोजन किया था उनके खिलाफ सदोष मनुष्यवध का मामला दर्ज किया जाना चाहिए। उन्होंने कहा कि कामगारों का पंजीयन आदि सरकारी कार्यक्रम था, लेकिन भाजपा ने उसे अपना कार्यक्रम बनाकर संबंधित फलक लगाए। डीसीएम के निर्देश पर उक्त कार्यक्रम हुआ। पहले दिन 8 मार्च को भारी भीड़ उमड़ी, उसे देखते हुए दूसरे दिन नियोजित व्यवस्था आयोजन को करनी थी, लेकिन नहीं की गई। आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र शासनाचं कामगार कल्याण मंडळ आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरेश भट्ट सभागृहामध्ये कामगार विभागातर्फे मजुरांना किचन किटचं वितरण करण्यात येणार होतं। आता हे शासनाच्या पैशातून वितरण करण्यात येणार होतं। याची फार मोठी प्रसिद्धी झाली आणि याच्यासाठी खूप लोक त्या ठिकाणी आले। मला वाटते की आजच्या या काळामध्ये एखाद्या गरीब मजुराला तुम्ही सांगाल की आम्ही 20,000ची किट देऊन झालो, तो आपली आजची रोजी तोडून तिथे आला होता। मग आपल्या तेवढ्या लोकांना देण्यासाठी किट उपलब्ध आहेत काय? मग आपण बोलावलेल्या लोकांची तिथे व्यवस्था होणार आहेत काय? ही सर्व जबाबदारी प्रशासनाची राहते। हल्ली प्रशासन एखाद्या पॉलिटिकल पार्टीची मीटिंग असली तर किती लोक येणार आहे म्हणून त्याचं नियोजन करते, परंतु या ठिकाणी या नागपूर शहरातील एवढ्या मजुरांना जमा केलं आपण आणि किट मिळण्याच्या ऐवजी तिथं चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। आता मला वाटतं याला दोषी कोण आहे याचा शोध घ्यायला पाहिजे। चेंगराचेंगरीमध्ये जी महिला मृत्युमुखी पडले, अनेक लोक जखमी झाले, हे कशामुळे झाले? यांना कोणी बोलावलं होतं? यांना कोणाच्या आदेशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता? शासनाने कोण कॉन्ट्रॅक्टर होता वाटणारा, हा त्याची जबाबदारी होती काय? कोण कामगार कल्याण मंडळाचा अधिकार आहे की हे ऑर्गनाइज करणार होता? पोलीस विभागाने याची दक्षता घेतली होती काय की इतके लोक येऊन तिथे चेंगराचेंगरी होईल? तर हे नागपूरकरांच्या जीवाशी आणि मजुरांच्या, जे बिचारे आपली रोजीरोटी कमवून खुशी राहतात, त्यांना प्रलोभन दाखवून आपण बोलावलं, तिथे चेंगराचेंगरीमध्ये जीव गेला। ही अत्यंत निंदनीय घटना या नागपूर शहरामध्ये घडली आहे आणि मला वाटतं की या घटनेमध्ये दोषी कोण आहे याचा शोध व्हायला पाहिजे। थातूर मातूर कारवाई करून चालणार नाही। याच्यावर एक SIT नेमली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। याच्यात जो दोषी अधिकारी असेल, पदाधिकारी असेल, कोणता पक्ष असेल, कोणता मंत्री असेल। महान्यूज 7 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100।